आपण सन्मान करण्यासाठी या त्याच अगोदर इन्व्हिन्सिबल संघाचे सौरभ आपल्यासाठी भावेश मोरे यांच्याकडे 200 रुपये कॅश प्राइज आहे. आपण सुद्धा यायचंय सौरभला बोलायचं आहे. 200 रुपये कॅश प्राइज त्याला दिला जाईल आणि इन्व्हिन्सिबल संघावरती यायचंय अंकुश भोईर आपण सन्मान चिन्ह द्यायचंय. यस इथे मात्र आपण पाहतोय ग्रँड एंट्री तर झाले पंचाळीची. पंचाळी मधून जर पाहिलं तर अंपायरची आणि आता ग्रँड एंट्री होते ती म्हणजेच A1 जोडी आगवणकर. आपण पाहतोय जबरदस्त फॅन फॉलोवर्स घेऊन इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना दोन सलामीर. एका बाजूला जगदीश माझी तर दुसऱ्या बाजूला अगदी कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये ज्याने हे मैदान गाजवलं तोच विकास माझी इथे नव्हतोय. नक्कीच स्ट्राईकवर असेल जगदीश, नॉन स्ट्राईकवर असेल विकास माझी. सलामीचा इथे गोलंदाज आपण पाहतोय मायकोप ए संघाकडून सौभाग्यवती नैना म्हात्रे मॅम या आपल्या शुभहस्ते पण देणार आहोत सन्मान चिन्ह. नैनाताई म्हात्रे यायचं आपल्या शुभहस्ते पण देऊया हे सन्मान चिन्ह इन्व्हिन्सिबल संघाला आणि 200 रुपये कॅश प्राइज सुद्धा दिला जाईल. आकाश अक्षय यस इथून आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज जर पाहिला तर बिगेश मैदानाच्या आतमध्ये मायकोप ए संघाकडून. काल मायकोपचा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगला खेळला. समक्ष बघा 200 रुपये सौरभला द्यायचे अल्ताफ. भावेश मोरे उंबाडचा खेळाडू त्यांनी दिलेत फिल्डिंग साठी. आउट टू बॉक्स. यस दोन्ही संघाचं करूयात स्वागत. अगदी टाळ्यांच्या आतिषबाजीने करूयात स्वागत. सुरेख या ठिकाणी मॅच रंगली जाईल. दोन संघादरम्यान एका बाजूला अगवण संघ सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला मायकोप संघ सज्ज झालाय आणि बोथ टीम बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू पडेल. पहिला चेंडू टॅपचा कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु इथून पाहतोय टॅप मध्ये ताकद नाही. अजयच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. रन्स मिळणार नाही. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. गॅप परफेक्ट. राणी मुखर्जी नक्की त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी त्या एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चौकार आहे. यस पंचांचा इशारा येतोय. चौकार आहे. 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाराने केली सुरुवात. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गॅप शोधला गेला अजयच्या आणि जर पाहिलं तर इथून पाहतोय आणखीन एक टॅपचा फटका. चौकार. त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अंपायर. जबरदस्त एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी डान्सिंग मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहिरेश सर आणि चौकार आहे. या 4 धावेने धावसंख्या केले पाहिले तर स्कोर कार्डवर 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय आपण आणखी एक टॅप. जबरदस्त फटका.
सुरेख अदाकारी आपल्याला पाहायला मिळते. आज या मयुरेश सरांचा 5 किलो वजन नक्कीच कमी होणार आहे मी म्हणेन. नक्कीच हॅट्रिक चौकार लगावले जगदीश, त्यासाठी रोशनजी जैन यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच झाला. हॅट्रिक चौकारासाठी 3 चौकार सलग ठोकलेत, त्यासाठी पाहू शकाल रोशनजी जैन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथून आपण पाहतोय चौकार आलाय, तिसरा चौकार सलग आपल्याला बालमध्ये. 4 चेंडूमध्ये बिगेशवर अटॅक केलाय आणि अटॅक इतका भारी होता की 3 मध्ये 3 बनवले आहेत. कॅश प्राइज देखील मिळवलंय. पुढचा चेंडू यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू होता. यश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडलंय, काय बिघडलंय. शांताबाई 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 वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्र नकर चक्र नकर चक्र. शांताबाई शांताबाई पाच किलो नाही तर 10 किलो वजन कमी करणार आहेत. इथून आपण पाहतोय चौकार आलाय. 4 धावा. क्या बात आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 16 धावा लगावल्या. 4 चेंडूमध्ये 4 चौकार. कालचा रेकॉर्ड पाहिला इतिहासामध्ये आपण पाहतोय विकास माचीचं नाव नोंदवलं गेलं, काय की 6 चेंडूवर 6 चौकार आणि 7वा चौकार जो होता तो देखील आला होता. जबरदस्त अदाकारी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फटकेबाजी नक्कीच विकास माचीच्या बॅटमधून परत आज जगदीश माची पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार. वाह क्या बात आहे. चौकार. 4 धावा. अहो वाह काय अदाकारी. जबरदस्त अदाकारी. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर षटकार लगावा आणि तब्बल 1000 एकंदरीत जर पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. आदरणीय सन्माननीय प्रशांत सिंग यांच्याकडून ऑफर ठेवली गेले की 3 चौकारामागे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये टशन, मैदानाच्या बाहेर टशन. जबरदस्त सामना रंगला जातोय कारण ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्ड वर झालाय. षटक क्रमांक 2 समर्थ आलाय. ओके आपण पाहतोय धावसंख्या इथून जर पाहिलं तर 20 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत. पहिला चेंडूचा खेळ. टॅपचा फटका. कडक प्रहार. पण यावेळेस पहा बिगेश यावेळेस मनीष भोईर होता त्या ठिकाणी.
तुमच्यावर अंपायर पडले तर तुमचं काही खरं नाही, म्हणून तुम्ही थोडं बाहेर राहा, प्लीज बाहेर राहा थोडंसं. जाऊया, इथून आपण पाहतोय एखाद्याचा हात किंवा एखाद्याचा पाय नक्कीच तुटेल, ही तुम्हाला वॉर्निंग आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर नाचा, अंपायरला आपलं काम करू द्या. खूप चांगले अंपायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून धावसंख्या स्कोर कार्डवर 4 ने वाढली जाईल. 24 धावा, 24 धावा स्कोर कार्डवर. हमला तर केलाय, पहिल्या ओव्हर पासून पहिल्या चेंडू पासून हमला करण्याचं काम केलंय. यावेळेस मोठा विकेट, अगदी गुड लेन, जबरदस्त. करणारे काम ते सुद्धा करतायत. आणि मयुरेश भावर आज नक्कीच 5 नाही 15 किलो वजन कमी होणार आहे मला असं वाटतंय. ओटू कम बॉक्स हळूहळू 5-5 किलोने वाढत चाललेला आहे. म्हणजे पुढच्या वर्षी जर अंपायरला इकडे बोलवलं तर नक्कीच 20 किलोचे असणार अंपायर. हे काय खरं नाही, आज खरं नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय नक्कीच समर्थ पुन्हा एकदा. ओहो, चांगला चेंडू होता, पायावर टाकला होता. जितेश आलाय खारी मैदानाच्या आतमध्ये आणि जितेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. चेंडूला अडवलंय, रन्स मिळणार नाही, डॉट चेंडू आलाय. एवन जोडी जर पाहिली तर जगदीश आणि विकासची, परंतु कुठेतरी एक जोडीदार बाद झाल्यानंतर आता मात्र काय घडेल. यामध्ये स्लिप शॉट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स फ्री चीट करण्याचा प्रयत्न. थोडंसं आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी कुणाल किणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर पाहिलं तर 25 धावा स्कोर कार्डवर झालाय. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटच्या चेंडूवर दोन्ही शिल्लक आहे. समर्थ म्हणजेच बटार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. चेंडू पुन्हा एकदा हिट केलाय आणि एवन जोडीला बॅकफुटला पाठवलंय. जगदीश बाद झालाय. ज्या पद्धतीने विकास बाद झाला होता आता मात्र जगदीश देखील बाद. दोन फलंदाज खेळत होते मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी ही जोडी तुटली गेली आणि जोडी तुटल्यानंतर दोन्हीही खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर यश कारभारी आणि अमित किणी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. नक्कीच समर्थ बटरसाठी नक्कीच चांगली गोलंदाजी केली. यस 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहतोय यश आलाय गोलंदाजी मार्कवर. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय ज्यांनी डेब्यू केला अगदी टीम कडून. इथून पाहतोय मायकोप टीम कडून डेब्यू केला. पहिलाच सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता आणि पहिल्या सामन्यामध्ये 2 षटक हाताळले आणि 2 षटकामध्ये तब्बल 4 गडी नक्कीच बाद करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच सामना त्याचा या ठिकाणी जर पाहिलं तर 1 मॅन शो ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर गौतम आणि दुसऱ्या बाजूला जितेश. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. एका बाजूला जर पाहिलं तर यष्टीरक्षक वेगवान गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जो गोलंदाजी करतोय तो देखील वेगवान गोलंदाज. म्हणजे इथून एकमेकांची जी ओळख आहे ती समोर आहे आपण पाहतोय. त्यामुळेच दोघीही एकमेकांना आरशात बघण्यासारखं झालंय. चांगली ओळख आहे. इथे मात्र ज्या पद्धतीने मायकोपने आणि खास करून मनीष भोईरने नवीन खेळाडूंना चालना दिली आणि ही चालना आज त्यांच्या टीमला खूप सपोर्टिव्ह आहे. खूप चांगल्या पद्धतीने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बिगेश भोईर
आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. धावसंख्या इथून स्थिरावली जाईल. एकंदरीत स्कोर कार्ड जर पाहिलं तर स्कोर कार्डवर धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा खोलव्या टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, अप्रतिम मारा केला जातोय. आणि इथून आपण पाहू शकतात मायकोप संघ ज्या पद्धतीने 2 ओव्हर मध्ये जी हल्लाबोल केला होता, आता मात्र थोडस त्यांची मनस्थिती आहे ती कुठेतरी आता उंचावलेली आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हरची होईल इथे समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 3 कंप्लीट होत आहे आणि 26 धावा. इथून आपण पाहतोय 3 षटक कंप्लीट झाले आहेत. 2 षटकाचा सामना अजूनही बाकी आहे. सॉरी 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. या आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ग्रँड फिनाले या दिवसामध्ये तब्बल 6 षटकांचे सामने इथे मात्र अनुभवला पाहायला आणि खेळायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज समर्थ याला आणलं गेलंय. चांगली गोलंदाजी दर्शवली त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये. स्वीप शॉट, आणखीन एक चांगला चेंडू इथून माझ्या पोरांना पाहू मनोरंजन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. थोडस आगमनच्या कॅम्यामध्ये जल्लोष कमी आहे कारण की ज्या पद्धतीने विकेट पडला गेला कुठेतरी पाहायला मिळाला आपल्याला. जगदीश आणि विकासचा विकेट गेल्यानंतर थोडीसा अडचणीत आहे संघ, पण तू ही अडचण दूर करेल का फलंदाज? हिम्मत आलाय. हिम्मत इथे मात्र बॅकने खेळलाय. आणखीन एक झटका मिळेल, आणखीन एक विकेट. मिस्टर गौतम back to the dugout. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर स्थिरावलेली आहे 26 या आकड्यावर. 4 गडी बाद झाले आहेत. जी परिस्थिती आपण पाहिली होती खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच फलंदाजी केली होती, जी धावफलक वाढवला होता, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जो पारडा पळवला, जो यू टर्न लागला गेलाय तो खूप मोठा होता. तुम्ही पाहतोय फटका तर आलाय, परंतु वाह बिगेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. पूर्णपणे जर पाहिलं तर आता मात्र काबूमध्ये घेतलंय ही मॅच. मायकोप संघाने ज्या पद्धतीने खेळतोय एफर्ट चांगले होते. सिंगल रन्स गरज आहे. जेव्हा आपण पाहतोय पूर्णपणे ट्रेन्स बंद होतात तेव्हा मात्र मुंबईला आपण लोकल ट्रेनचा सहारा घेतोय आणि तीच आता मात्र ज्या पद्धतीने सिंगल डबलचा सहारा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आगवण संघ सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढवली जातील का? 27 धावा. कारण आगवण असा एक संघ आहे जो हार पत्करू शकणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय लढेल पण नक्कीच हार पत्करणार नाही असं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 28 धावा स्कोर कार्डवर. विकेट गेल्यानंतर जो फरक पडला गेला तो फरक खूप मोठा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समर्थ. यावेळेस चेंडू पंच दर्शवतायत. नोचा कॉल येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव मोजली जाईल. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स या ठिकाणी पाहिले जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होईल 29 धावा. 29 धावा झाल्या आहेत.
हा चेंडू पुन्हा एकदा स्टेअर केलाय समोरच्या दिशेने. आपण पाहतोय जोपर्यंत कुणाल फिल्डिंग करेल तोपर्यंत सिंगल रन्स. येस, आपण पाहतोय टाइम आउट असेल. 4 षटकांच्या या समाप्तीनंतर एक छोटासा टाइम ब्रेक असेल. थोडंसं उशिराने चालतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा विनंती करेन, जेवढं फास्ट करता येईल तेवढं फास्ट करा. नक्कीच मी म्हणेन. इथून पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यशला आणलंय. काल देखील चालना दिली होती यशला. मनीष भोईर एक चांगला कुल कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडून जर पाहिलं तर ज्या पद्धतीने यशला उतरवलंय आज मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे भरोसा ठेवलाय स्वतः या ठिकाणी. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडतोय. वाह, चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलंय आणि इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. 4 गडी जे होते ते खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाले होते. इथून आपण पाहतोय लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. फटका तर आलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नाही आहे. जी सुरुवात केली होती मी म्हणेन खऱ्या अर्थाने जगदीश माची आणि टॅपच्या फटक्याने सुरुवात केली आणि अगदी मैदान गाजवेल असं वाटलं होतं, परंतु कुठेतरी जी अडचण झाली, योगदान देता आलं नाही आपल्या संघासाठी. यावेळेस नोचा कॉल आहे पंचांकडून. अतिरिक्त 1+1 अशा 2 धावा इथे नक्कीच भेटतील. स्कोर कार्डवर धावसंख्या 34 रन्स. 34 धावा 34 धावा झाल्यात. इथून आगवणला माहिती आहे जर 50 ते 55 धावा जरी झाल्या तरी एक टफ फाईट लढत आहेत, पण आगवण संघाकडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी देखील आहे. परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. अजय त्या चेंडूला अडवतोय. रन्स येणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू थोडंसं टेन्शन वाढविल आगवण संघाचं. यावेळेस फटका आलाय परंतु बिगेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल रन्स मिळते. ॲक्युरेट लगेच फेकी करताना आपल्याला पाहतोय. क्विक फेकी नक्कीच बिगेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे सिंगल रन्स काउंट केला गेला. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. इथून आपण पाहतोय आणखीन एक करारी प्रहार. गरज होती या फटकाराची. पोरांना सांगितल्यानंतर पोरं अजिबात मध्ये जात नाही आहेत. माहिती आहे अंपायरचा दबदबा आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 39 धावा. धावसंख्या तर झाले. इथून आपण पाहतोय धावफलक 50 ते 55च्या घरात जर पोहोचवला तर एक सामन्याला मजा येईल असंच मी म्हणेन. यश गोलंदाजी माकवर या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आहा, कडक प्रहार. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल आणि त्यानंतर आलाय चौकार. 4.
आमचे प्रेक्षक वर्ग आज प्रेक्षक वर्गाच्या प्रत्येक मुखावर जर पाहिलं तर थोडंसं हसू निर्माण केलंय सरांनी. आपण प्रत्येक प्रेक्षकांकडे अगदी नजरा फिरवल्या तर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगली टुर्नामेंटचं आयोजन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आलाय यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक वेगवान एक्सप्रेस गोलंदाज विशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम डेट ओव्हर मध्ये विशालला आणलं गेलंय. उमेश माची आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हिम्मत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस चेंडू लागलाय अगदी त्रिफळा उडवलाय गडी बाद. सुंदर जोरदार टाळ्या एकदा आपल्या मयुरेश सरांसाठी. चांगलं या ठिकाणी एफर्ट नक्कीच दर्शवत आणि प्रत्येकाचं मनोरंजन करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कुणाल चेंडूला पकडतोय डायरेक्ट इथे मात्र विकेट मिळेल. गडी बाद. नक्कीच हा वाक्य आहे. पंचाळीला आली तर कॉल कलरचा असं देखील आपण म्हणू शकतोय. जोरदार एकदा पंचांसाठी जबरदस्त. इथे मात्र आपण पाहतोय पहा वीज चमकली असं वाटते. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर 44 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय 40 44 45चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून हा आकडा क्रॉस होईल का हे देखील प्रश्न आहे. अहो चांगला चेंडू वेगवान चेंडू. इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन. गडी बाद. मारा होता परंतु वाईट 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 वाईट. आणखीन 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 वाईट. आज पंचांना मजा आले हे वाईट पाहत असताना. कारण की एक्सरसाइजची कधीतरी संधी मिळते. डान्सिंग मुवमेंट मध्येच असतात परंतु ही एक्सरसाइजची आज संधी मिळाली त्यांना. दोन चेंडू जर पाहिले तर 46 धावा स्कोर कार्डवर. इथून आत पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. 47 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पंचाळी ए वर्सेस पंचाळी बी. एक टशन मॅच एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओहो चांगला चेंडू आहे. इथून मात्र पाहतोय डॉट आलाय आणि इथून जर पाहिलं तर षटक देखील संपल्यात. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा 7 गडीच्या मोबाईल आहेत आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 48 धावांचं लक्ष असणार आहे.
पंचाळी ए वर्सेस पंचाळी बी संघाचा टॉस असेल तो आपल्या मुख्य मंचावर आपण करणार आहोत. आपल्या सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कर्णधार या आपण अगदी मुख्य मंचावर यायचं आहे टॉससाठी. अगदी आपण पाहू शकता ए वर्सेस बी अशी मॅच आहे आणि आपल्या सरपंच मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. अगदी मुख्य मंचावर हा कॉइन स्पिन होईल. दोन्ही संघाला शुभेच्छा आहे. एका बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला सौरभ. टशन मध्ये दोन्हीही जर पाहिले तर हे खेळाडू आहेत, नजरेला नजर देत नाही आहेत. वन मॅन शो कॉल आहे आणि वन मॅन शो आलाय. नक्कीच आपण बघतोय सौरभ टॉस खूप महत्वाचा आहे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? प्रथम तर क्षेत्ररक्षण घेऊ. कसं वाटतंय ए संघ आणि बी संघ आमने सामने असणार आहे, किती मजा येईल प्रेक्षकांना? नक्कीच खूप मजा येईल. आणि आज जर पाहिलं तर तुमच्या टीम मध्ये काही नवीन खेळाडूंना तुम्ही घेतले? रेग्युलर खेळतो आम्ही आणि बी टीम मध्ये चेंजेस आहेत. धन्यवाद. अनिकेत टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण तू नाखुश आहे थोडासा आपण वाढव. नक्कीच आपण पाहतोय जर या मैदानावर तुम्हाला मॅच खेळायची ए संघासोबत तर किती प्रॅक्टिस केली तुम्ही? प्रॅक्टिस तर दोन्ही संघांनी खूप केलेली आहे, पण आता बघूया काय होतंय ते आपलं. आणि टशन कशी आहे, दोन संघांमधील टशन कशी असेल? टसन तर नेहमीप्रमाणे आम्ही प्रॅक्टिसला जसं खेळतो तसंच खेळतील असं वाटतं आम्हाला, कारण की दोन्ही संघ आम्ही सामने जात. बघूया काय होतंय. मारामारी तर नाही करणार ना? नाही, अजिबात नाही. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा सामना देखील रंगला जाईल. ए वर्सेस बी पंचाळी. धन्यवाद संतोष पाटील याचा आवाज आपण ऐकत आहोत. पंचाळी चषक 1945 सरपंच चषकामध्ये आजची अंतिम रात्र आपण तिसरा सामना पाहतोय. आज एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामेका स्टार मेहुलजी पाटील यांचा पुरस्कार संघ, तर एका बाजूला संघ पाहू शकाल मायकूप. नक्कीच दोन संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत. YBCC वेबूर, तर एका बाजूला MS11 तारापूर कलंदर. 1945 आयोजित स्पर्धा पाहतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आपण ही लाईव्ह पाहतोय. बघा 10 बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 48 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिला गोलंदाज सज्ज झालाय मंगेश माछी. स्ट्रायकर मिस्टर मनीष भोईर. नॉन स्ट्रायकरला कुणाल किनी. असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या सज्ज झालेत. मागील तिन्ही सामने पाहिले आपण 50च्या आतमध्ये राहिले. चला पंच लगेच सज्ज होतील. मुख्य पंच मयुरेश भावर आहेत, तर एका बाजूला अशरफ मेमन, एका बाजूला समीर खान बिट्टू. तर पहिला षटकामधला पहिला गोलंदाज लेग ब्रेक गोलंदाज मिस्टर मंगेश टू मनीष. पहिला चेंडू बॅकफुटला आलाय, पॉइंटला खेळला गेला आणि हा आलाय सरपंच चषक चौकार 4 धाबा. काल त्यावेळेस पहिल्या चेंडूवर फटका सुरेख खेळला गेला. चौकारने धपळक स्थिरावली गेली. पहिल्या चेंडूवर शिरगणे झालाय मायकोप या संघाचं 4 धावा. आता 35 चेंडूमध्ये 44 धावा बनवायचे आहेत. मुलींनी माफकर मंगेश माछी. टॅपचा फटका खेळला डीपमध्ये. विकास चांगला क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. बघा नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. पंचाने नो स्कोरचा कॉल दिलाय. बघा धाव नसणार आहे, एकही धाव मोजली जाणार. नो स्कोर खेळला गेला. बॅटर पाहू शकाल नो स्कोरचा फटका खेळतो. बॅकफुटला अडून पुढचा पाय नक्कीच डेड लाईनला लगावला गेला. बघा अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप सारे नियम असतात, त्या नियमच्या अनुषंगाने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. बॅटरला पाहिला बॅकफुटला आला होता, परंतु फटका जेव्हा खेळला पुढील पाय डेड लाईनवर त्या संपर्क झाला, त्या अनुषंगाने पंचांनी निहाळलं. तदनंतर नो स्कोरचा कॉल दिला. चेंडू डॉट असणार आहे. 4 धावा फटका 2 चेंडूचा खेळ संपला गेला. हलक्या बॅट. बघा सेन्सिबल क्रिकेट आहे. मनीष भोईरला माहित आहे की पहिल्या चेंडूवर चौकारला, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 1 धाव नक्कीच घेतली. धपळक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 या अंकावर. 3 चेंडू 5 धावा फटकावर. आपण पाहतोय 1945 आयोजित सरपंच चषक 2025 महाथरार आजची अंतिम रात्र. आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण सहज स्वागत करतोय 1945 ग्रुपच्या माध्यमातून. मंगेश टू कुणाल. लेग ब्रेक चेंडू वा वेगवान राहिला. यावेळेस विकेट किपर हिम्मतच्या हाताने चेंडू आला नाहीये. डॉट बॉल नक्कीच पाहू शकत. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर पलटवार केलं गेलं. मागील 3 चेंडूमध्ये 1च धाव.
खर्च केली आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल मंगेश माछी या गोलंदाजाकडून. 4 चेंडू धावा दाखल आहेत ती म्हणजे 5. लेग ब्रेकचा चेंडू टॅप केला गेलाय आणि चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड. हा आलाय चौकार. 4. पाहू शकाल सुरेख संगीत आपण पाहतोय आजच्या अंतिम रात्रीमध्ये. उर्वी ऑर्केस्ट्राचा पहिला आजच्या रात्रीमध्ये आपण सामन्याच्या अनुषंगाने पाहिलं तर 5 चेंडू 9 धावा दाखल आहेत. हलक्या बॅटे सेन्सिबल गेल जितेश माची पुढे सहसावले परंतु एक सिंगलनी धावफलक पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल डबल डिजिटमध्ये म्हणजे 10 अंकावर. पहिला षटक संपल्या गेल्या. 10 धावा दाखल येणारे अजूनही 5 षटकं आणि बनवायचे विजयासाठी 38 धावांचा लक्ष असेल. मायकोप हा संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर पाहू शकाल स्क्रीनवर दाखवला जात आहेत. वेस्ट नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं काम मुनीत कडू, बंटी कुंभार, मनीष निजाई, विश्वाजी पाटील यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. बघा आपण सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील खूप चर्चेमध्ये राहिली आणि पालघर तालुक्यामध्ये विश्वास पाटील हे खूप चर्चेमध्ये राहिले कारण की खूप कमी वेळामध्ये विश नेटवर्क या चॅनलने खूप जास्त उंची घेतली. चांगली भरारी त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि मागील 3 ते 4 महिन्यामध्ये 10,000 सबस्क्राईब पूर्ण करणं एकमेव असं टेनिस क्रिकेट यूट्यूब चॅनल राहिला तो म्हणजे विश नेटवर्क. एक षटक धावा आहेत 10. नवीन गोलंदाज हिम्मत गोली मागून सजवतोय. हिम्मत माची पहिला तीन शॉट होता. कुणाल किनी यावेळेस चुकी करणार नाहीये. सन्माननीय संजयजी म्हात्रे यांच्या बॅनरला नक्कीच पाहू शकाल अंकुशजी भोईर निर्माचा पॅकेट नक्कीच गिफ्ट करतील अंपायरला कारण की आज ते पूर्ण घाम होणार आहेत. टी शर्ट पूर्ण ओला होणार आहे. यावेळी टॅपचा बॅक टू बॅक दुसरा सरपंचचा चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार कुणाल किनीच्या बॅटमधून आलेत आणि हिम्मतच्या गोलंदाज हल्ला बोल केला गेला. नक्कीच पाहू शकाल आगवणकर खूप मोठ्या संख्येने इकडे पोहोचले पण ज्या अनुषंगाने विकास माची आणि जगदीश माचीच्या विकेट आला पहिल्या इनिंग्स तिकडून धावा कुठे कुठे कमी राहिल्या. एक संघ असा पाहायला भेटला कालच्या रात्रीमध्ये ज्यांनी 5 षटकांमध्ये 94 धावा बनवल्या ते म्हणजे आगवण संघ. आजच्या रात्रीमध्ये 6 षटकांमध्ये मात्र 47 धावा त्यांनी बनवल्या. तब्बल त्याचे गडी बाद झाले. या इनिंग्स मध्ये तब्बल 8 गडी बाद झाले होते. टॅपचा फटका विकास आहे. चेंडू खाली आला. चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल नक्कीच येईल. बघा 2 चौकार लागल्यानंतर चांगला कमबॅक मानावा लागेल. टॅप खेळण्याचा प्रयत्न केला तो कुणाल किनी या बॅटरने परंतु चेंडू आला निर्धाव. सांघिक धावसंख्या 18. आता बनवायचे 30. यस हा नक्कीच पंचामृत चर्चा केली गेली आणि पाहू शकाल काहीतरी चर्चा होईल. खूप सारे बेसिक रूल्स आहेत. एखादा चेंडू जेव्हा पडतो कुठलाही खेळाडू मुखामधून शब्द वापरू शकत नाही. हा पंचांना कॉल केला गेला बॅटरकडून. यावेळेस फुलटॉस बॉल होता. बॅटच्या खालची कडा नक्की जगदीश चेंडू फील्ड करणार आहे. खिटकाचा प्रयत्न बॅकअपला जयेश आहेत परत एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. आपण सांगतो क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त धावलेत मिस्टर मनीष भोईर आणि एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 19. अजूनही पाहू शकाल बनवायचे तब्बल 29. डायरेक्ट हिट जाता कुठे कुठे मनीषनी आज सोडली होती. खूप हळूवार इथे जायला होता. आमच्या मुख्य बॅट्समन पाहू शकाल पंचायत ग्रामपंचायत सरपंच मॅडम सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. अप्रतिम सुरेख व्यक्तिमत्व त्याचा चांगला सपोर्ट राहील. बनवायची पंचाळी या ग्रुप साठी ऑफ साईडला फटका खेळला. नो स्कोर पंचाने कॉल दर्शवला. बघा मनीष भोईर सहसा नो स्कोर खेळत नाही परंतु आज कुठे ना कुठे 2 नो स्कोर फटके त्याने खेळलेत. दबाव आहे. एक आपण मोठी स्पर्धा खेळतो आणि मोठ्या सामन्यामध्ये कुठे कुठे एक मनोवैज्ञानिक दबाव आपल्यावर असतो. लाखन माची सुद्धा सामन्यात आनंद घेत आहेत. कुठे ना कुठे त्यांच्या मनावर सुद्धा अशी आगमन संघ जिंकावं. लाखन वेलकम. फटका सुरे कॅप मध्ये परंतु वाह विकास माची
काय घडलाय? फटका सुरेख होता, चांगला क्षेत्र, चांगली फेकी, परंतु वेगाने बॅकफूट परत आले मनीष भोईर. विकास माचीचा तयार नक्की झाला पाहिजे. बघा कन्फर्म चौकार होता, त्या चौकारला नक्कीच उडवलं गेलं. बघा मागील 2 चेंडू अगोदर जेव्हा चौकार होता नक्कीच आमच्या डीजे मास्टर निर्मा पावडरचं नक्की संगीत लगावलं होतं. परंतु आपण सांगतो ना की जेव्हा जेव्हा मैदानाच्या आत एखादा खेळाडू डाईव्ह लगावतो, जेव्हा जेव्हा त्याच्या शर्टवर किंवा टी शर्टवर माती लागते ते खूप सुरेख त्याला सुगंध आठवतो, कारण की मातीचा सुगंध हा वेगळा क्रिकेट खेळाडूसाठी. आणि विकास माची प्रत्येक वेळा असं काम करतोय, चांगला क्षेत्रक्षण त्याने केलंय. मागील 2 चेंडू आले निर्धाव, आता बनवायचे विजयासाठी 29. येणारे चेंडू असतील तब्बल 25 चेंडू 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. माफ करा, षटक संपलाय, तसं नक्कीच क्रेशन केलं गेलं. 2 षटक संपलेत, आता 24 मध्ये 29 आहे. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 7.25 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. परंतु कुणाल किनीची बॅट नक्की चांगली बोलली आहे, त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार आले. मनीषच्या बॅट 1 चौकार आलाय. 5 चेंडू 5 वर मनीष भोईर, 7 चेंडू 14 वर कुणाल किनी. मंगेश माचीवर विश्वास दाखवला गेला. बघा सागर गोलंदाज आहे, त्यावर विश्वास दाखवला गेले संघनायक जितेश माची यांच्या माध्यमातून. बघा गोलंदाजी अटक जर पाहिलं गेलं तर मंगेश माची, जितेश माची असेल, हार्दिक असतील, असे गोलंदाज आहेत संघांमध्ये. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहू शकाल अंकुश आहेत, त्याचबरोबर आपण पाहू शकाल मायक्रोप संघाचा खेळाडू सार्थक सुद्धा आहे. टॅपचा फटका, त्यावेळेस जेव्हा जेव्हा टॅप तेव्हा तेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर 4. मैदान झिंगाट करून टाकलाय मिस्टर मयुरेश भवर. पंच काय झाला पाहिजे मित्रांनो, पंच आज लालबाग इकडे पोहोचलेत. आपण लालबागचा राजा पाहण्यासाठी जातोय, परंतु आज लालबागवरून पंच आमच्याकडे पोहोचलेत. धावसंख्या पाहू शकाल 23 आता बनवायचे आहेत. 25 बैठक खेळला गेला. जितेश माची चेंडू खाली आहे. बघा ऑफस्पिनच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु फटका फसलाय. चेंडू खेळाडूच्या हातामध्ये डॉट बॉल. ऑफस्पिनच्या जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न होता, बॅट शफल दिला पंचांनी. यावेळेस दोन्ही आज समांतर केले, धावा एक अमांतर नक्कीच येईल. व्हाईट बॉल घोषित केलं गेलं. आणि पाहू शकाल फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. आपण पाहतोय टेक्नॉलॉजी जी आपल्याकडे आहे त्याचा उपयोग नक्कीच केला जाईल. विश नेटवर्कच्या माध्यमातून आमच्या बरोबरने जोडले जातील मनीष निसाई ऑनलाईन ऑपरेटर, त्याचबरोबरने तिसरे पंच समीर खान बिट्टू आमच्यावर जोडले जातील. बघा अंडरम क्रिकेटचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, पहिले ऑफिशियल पंच जे मला लाभले ते म्हणजे समीर खान, यांनी मागील वर्षामध्ये 50हून जास्त स्पर्धा केल्या. तदनंतर पाहिला धीरज मोरे, शाहरुख शेख, तदनंतर पाहिलं गेलं तर अशरफ मेमन यांची सुद्धा वर्णी लागली गेली पंचांच्या भूमिकेसाठी. पंचांनी मैदानाच्या आतमध्ये डिसिजन कळवते, तदनंतर स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जाईल डिसिजन. आणि पंचांनी दर्शवतील इट इज अ व्हाईट बॉल. आणि एक रिव्ह्यू नक्कीच गमावलाय, ते म्हणजेच जय जुगनादेव आगवण मामिका स्टार या संघाने. बघा आजच्या रात्रीमधला 3रा सामना आहे. तब्बल 11 वाजून 1 मिनिट झालेले आहेत. प्रेक्षक पाहू शकाल आमच्या मैदानाच्या चारी बाजूने सामने जाणारे महिला सुद्धा आहेत, त्याचं करूया वेलकम. फुलटॉस बॉल फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्र विकास माचीच्या माध्यमातून केला गेला. डॉट बॉल नक्कीच आला. अजून पाहू शकाल येणाऱ्या चेंडू या षटकामध्ये तब्बल 3 धावाचा फटकावर 24. टॅपचा फटका खेळलाय, चेंडू निघून जातो सहज सीमारेच्या पार. वैजंती माला वेणूच्या बॅनरसाठी आलाय, चौकार 4. संगीत वाद्य अप्रतिम नृत्य आपण पाहतोय. बघा पंचाळी कराने जर पाहू शकाल एक्सप्रेशन आमच्या स्क्रीनवर पंचांचा एक्सप्रेशन पाहू शकाल, पूर्णपणे बॉडी व्हायब्रेट झाली आहे स्लो मोशन मध्ये. विश नेटवर्क एक वेगळ्या रंगामध्ये जेव्हा ते डान्स करतायत ना, ते डोळे बंद करून आस्वाद घेत आहेत. नक्कीच वेल डन मिस्टर मयुरेश भावर.
बघा आपण एखाद्या कामामध्ये जेव्हा मस्त असतो ते कामाला आपण एन्जॉय करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच परिपक्व होतात ते दाखवले गेले. मयुरीच्या माध्यमातून फटका सुरेख आगमन करायच्या सलामीसाठी हा आलाय चौकार. बॅक टू बॅक दुसरा 4 धावसंख्या 2 धावफलक तब्बल 36. नक्कीच झाली होती. या षटकामध्ये 3 चौकार आले, 1 व्हाईट बॉल आणि 2 डॉट बॉल. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सरपंच षटक आपण पाहतोय 32 धावा दाखल. आता बनवायचे विजयासाठी 16 हलक्या बॅटने स्ट्रेअर केलं. बघा सेन्सिबल क्रिकेट आहे. या षटकामध्ये 3 चौकार आले, 1 व्हाईट बॉल आलाय. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर हलक्या बॅटने सिंगल घेतलं, स्ट्राईक रोटेट केली आहे. 3 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या धावफलकावर 33. 11च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. अजून एकही गडी बाद झाला नाहीये, कारण येणारी 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल 15 धावा. तेजस तरी आपण पाहतोय. नक्कीच आपण आज पंचाळी गावामध्ये आहेत. पंचाळीकरांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच चषक 2025 आजची अंतिम रात्र. 3 षटक 33 धावा फलकावर. 3 षटकाचा अजून खेळ बाकी असेल. गोलंदाज गोलंदाज नक्कीच पाहू शकाल. आर्यन आला. आर्यनचा पहिला चेंडूवर स्वागत केलं गेलं 4 धावांनी. शिकाराच्या हातामध्ये पिंजा निसटला, परंतु आगवणकरांच्या हातामध्ये हा सामना निसटला का असं नक्की दृश्य आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 धावांची गरज आहे. फायनलला चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहू शकाल चेंडू अडलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव नक्कीच झाली. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 42. हे दृश्य पाहू शकाल. खूप सुरेख टिपताय तुमचे कॅमेरामन बंटी कुंभार, मुनीत कुडू, विष्णू नेटवर्कची माध्यमातून चांगलं काम. आज साहिल तसे बिझी आहेत म्हणून आले नाहीये. चांगला टीमवर्क त्याचं राहिलंय. 3.3 चेंडूचा खेळ संपला गेला. 42 धावा फलकावर. हलक्या बॅट. बघा सेन्सिबल क्रिकेट. मनीष भोईर एक अनुभवी खेळाडू आहे. वंडर बॉय ऑफ मायकोप. अप्रतिम क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. ओव्हरम क्रिकेट असू दे किंवा अंडम क्रिकेट, अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळा आपण पाहतोय. 43 धावा फलकावर आता बनवायचे मात्र 5 येणारे चेंडू असेल तब्बल 14. यावेळेस फटका सुरेख जगदीश आहे. स्वतःला स्ट्रेच केलं. चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ढकलले. कुठली धाव येणार नाही. डॉट बॉल आलाय. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. पाहायला चेंडू परत झाला. धाव घ्यायचा प्रयत्न. यावेळेस 1+1 म्हणजे 1 वर 1 फ्री. 2 धावा आल्या. आता धावा आहेत फलकावर 45. आता बनवायचे 3 येणारे चेंडू असेल 12. आपण पाहतोय वनमैशो पंचाळी आयोजित सरपंच चषक 2025 2025 चा महाथरार अंतिम रात्र. बघा 8 संघ जे टी शर्ट परिधान केलेत. सन्माननीय विशालदादा वैद्य आणि के.जी. राऊत, ऋचाजी पाटील, विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्हाला 8 संघांसाठी टी शर्ट दिले गेले. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद करूया. पंच सुद्धा पाहू शकाल विश नेटवर्कचे टी शर्ट परिधान करून सामन्याचा नक्कीच अंपायरिंग करतायत. नवीन टी शर्ट दिले गेले विश नेटवर्कच्या माध्यमातून. वेगवेगळे टी शर्ट त्यांना परिधान केले त्याचं करूया. धन्यवाद. बघा विश्वास पाटील हा जो नाव आहे ना, विश्वास पुन्हा नाव राहिलाय आणि त्याचं काम खूप सुरेख राहिलं. विश नेटवर्कच्या माध्यमातून सरपटाचा वाघ, आगरी वाघ म्हणून त्याची ओळख राहिली आहे. विश्वासजी पाटील. आता मात्र 2 धावांची गरज आहे. कुणाल किनी 38 वर बॅटिंग करतो. 38 हलक्या बॅटिंग सिंगल घेतला आणि धाव घ्यायचा प्रयत्न बाद होईल का, परंतु चुकी झाली आहे.
बघा यावेळेस विनिंग धाव घेण्याचा करण्यासाठी मनीषला त्यांनी स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला, पण मनीष सांगितलं नाही मी धाव घेणार नाहीये, तुम्हालाच विनिंग फटका खेळायचा आहे. ज्या अनुषंगाने पहिला पण MS धोनी या बॅटरनी विराट कोहलीला विनिंग फटका खेळण्यासाठी प्रारंभ केला होता. 7 चेंडू 1 धावांची गरज होती, त्या अनुषंगाने शेवटच्या चेंडूवर त्यांनी धाव घेतली नव्हती. यावेळेस फटका खेळला, डॉट बॉल नक्कीच आलाय, अजूनही बनवायचे 2, परंतु किती चेंडू डॉट टाकतील जितेश माची संघनायक यावर सुद्धा नजर असतील. 9 मध्ये 2ची गरज आहे. बैठक खेळलाय, डिक्लेअर झोन चेंडू निघून जातोय आमच्या प्रेक्षकांच्या अभिमानासाठी. सामना लेवल झाला, स्कोर कार्ड इज लेवल, मात्र 1 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तिसरा संघ क्वालिफाय होईल उपांत्य फेरीमध्ये. वन मॅन शो पंचाळी आयोजित सरपंच षटकामध्ये 1 पाऊल मागे आहे मायकोप संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. यावेळेस फटका चौकाराने खेळलाय, महिलांच्या सन्मानासाठी हा चौकार आलाय. 51 धावा दाखल बघा, 50 धावांची पार्टनरशिप झाली आहे दोन्ही. पंचाळी अ आणि एका बाजूला वन मॅन शो पंचाळी ब संघ. तर मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे 2 खेळाडू असतील मॅन ऑफ द मॅच, त्यामध्ये आपण 1 खेळाडूला देणार मॅन ऑफ द मॅच. परंतु ज्या अनुषंगाने 2 षटकं 9 धावा 3 गडी बाद केल्या आणि मोठे गडी त्यांनी बाद केलेत, तो ठरतोय समर्थ बटर मॅन ऑफ द मॅच. समर्थ यायचं मॅन ऑफ द मॅच साठी समर्थ.